अध्याय 6. पूतना वध. नंद महाराज आपल्या घरी गोकुळात चालले असताना वासुदेवांनी दिलेल्या सूचनेचाच निरंतर विचार करीत होते. गोकुळात काही उत्पात तर घडला नसेल ना. वासुदेवांनी दिलेली सूचना निश्चितच मित्रत्वाची होती, ती खोटी नव्हती. नंद महाराज विचार करीत होते, या सूचनेत काहीतरी तथ्य आहे. अशा विचाराने भय वाटून ते भगवंतांचा आश्रय घेऊ लागले. संकटात पडलेल्या भगवत भक्ताने भगवंतांचे चिंतन करणे हे स्वाभाविक आहे, कारण त्याला दुसरा आश्रय नसतो. मूल संकटात सापडते तेव्हा आई वडिलांचा आश्रय घेते. तद्वत भगवत भक्त नेहमीच पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या आश्रयाखाली असतो. परंतु विशेषत्वाने एखादे संकट पुढ्यात उभे टाकल्यावर तो भगवत चिंतनात अखंडपणे संलग्न होतो. कंसाने आपल्या असुर अनुचरांशी विचारविनिमय केल्यावर चेटुक विद्येद्वारे बालकांचा बळी घेणाऱ्या पूतना नावाच्या राक्षसिणीला गोकुळातील सर्वच नगर ग्रामातील कुरणातील नवजात बालकांना ठार मारण्याचा आदेश दिला. अशा चेटकीने जेथे श्रीकृष्णाच्या मंगलनामांचे श्रवण अथवा कीर्तन होत नाही तेथेच आपले प्रयोग करू शकतात. असे म्हटले आहे की जेथे भगवान श्रीकृष्णाच्या नामाचे संकीर्तन होत असते, मग ते उदासीन वृत्तीने जरी असले तरी चेटकीने, पिशाचे, संकटे अशा अमंगल गोष्टीचे तत्काळ निवारण होते. जेथे भगवान श्रीकृष्णांचे नामसंकीर्तन प्रेमाने होत असते त्या स्थानाविषयी तर ही गोष्ट नितांत सत्य आहे. विशेष करून वृंदावनात भगवंत स्वतः उपस्थित असल्याने तेथे अमंगलकारक गोष्टींचा प्रभाव होणे शक्य नव्हते. म्हणून नंद महाराजांच्या मनात उपस्थित झालेल्या शंका निश्चितच श्रीकृष्णांवरील स्नेहामुळेच होत्या. वस्तुतः पुतनेच्या आसुरी शक्तींना भिण्याचे काही कारण नव्हते. अशा चेटकिनींना खेचरी असे म्हणतात. त्या आकाशमार्गाने प्रवास करू शकतात. भारताच्या सुदूर वायव्येकडील भागात खेचरीचे असे प्रयोग अद्यापि केले जातात. अशा खेचरी स्त्रिया समूळ उपटलेल्या झाडाच्या फांदीवर बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. पूतनेला असे प्रयोग ज्ञात असल्यामुळे तिला श्रीमद भागवतात खेचरी म्हटले आहे. पूतनेने गोकुळात जाऊन कोणाचीही अनुमती न घेताच नंद महाराजांच्या भवनात प्रवेश घेतला. तिने एका सुंदर युवतीप्रमाणे पोशाख केला होता. तिच्या पुष्ट नितंबामुळे आणि उन्नत उरोजांमुळे आणि विशेषतः तिच्या पातळकटीमुळे ती अनुपम सौंदर्यवती वाटत होती. तिने कानात सुंदर कुंडले घातली होती आणि केसात फुले माळली होती. ती मंद हास्यपूर्ण मुखाने सर्वत्र मोहक नेत्रकटाक्ष टाकू लागली. तिने सर्व व्रजजनांचे लक्ष वेधून घेतले. निष्पाप गोपस्त्रियांना वाटले की ती आपल्या हातात पुष्प घेऊन वृंदावनात प्रकट झालेली सौभाग्य देवीच आहे आणि ती स्वतः आपल्या पतीला श्रीकृष्णांना पाहण्यासाठी येथे आलेली आहे. तिच्या लक्षणीय सौंदर्यामुळे कोणी तिच्या हालचालींकडे लक्ष दिले नाही आणि त्यामुळे तिने नंदभवनात मुक्तपणे प्रवेश केला. अनेक मुलांची हत्या करणारी पूतना श्रीकृष्णांना शोधू लागली. बाळकृष्ण अशा लहानशा शय्येवर खेळत होत्याने ज्याप्रमाणे राखेने अग्नी आवृत्त असतो त्याप्रमाणे त्या मुलाने आपल्या अद्वितीय शक्ती आवृत्त करून ठेवल्या असल्याचे तिच्या लक्षात आले. पूतनेने त्याचवेळी विचार केला, हे बालक क्षणात अखिल विश्वाचा नाश करून टाकण्याइतके सामर्थ्यवान आहे. पूतनेची जाणीव महत्त्वपूर्ण आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सर्व भूत मात्रांच्या हृदयांतरी स्थित आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे की ते मनुष्याला आवश्यक ते ज्ञान प्रदान करणारे आहे आणि एखाद्याला विस्मृतीत टाकणारेही आहे. पूतनेला जाणीव झाली की नंद महाराजांच्या भवनात ती ज्या मुलांचे निरीक्षण करीत होती ते प्रत्यक्ष पूर्ण पुरुषोत्तम भगवंत होते. ते येथे एका लहान बालकांच्या रूपाने शय्येवर पहुडलेले होते. परंतु त्याचा अर्थ ते दुर्बळ होते असा नव्हता. काही लोकांचा असा समज आहे की एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीलाच कालांतराने परमेश्वर मानून पूजले जाते, परंतु हा जडवादी सिद्धांत पूर्ण चुकीचा आहे. कोणताही मानव तप आणि समाधी साधन करून परमेश्वर होऊ शकत नाही. परमेश्वर सदैव परमेश्वर आहे. एक बालक असलेले श्रीकृष्ण पूर्ण विकसित तरुणांप्रमाणेच पूर्ण आहेत. मायावाद्यांच्या मताप्रमाणे जीव अगोदर ईश्वर होता, परंतु तो आता मायेच्या प्रभावाखाली असल्यामुळे ईश्वर नाही. मायेचा प्रभाव काढून घेताच तो पुन्हा ईश्वर होतो. हा मतवाद शूद्र जीवांना लागू होणे शक्य नाही. जीव हे भगवंतांचे शूद्र अंश आहे. ते परमसत्य परमेश्वर स्वरूप अग्नीचे स्फुलिंगे आहेत, परंतु मूळ अग्नी अर्थात श्रीकृष्ण नाहीत. श्रीकृष्ण हे वसुदेव आणि देवकी यांच्या घरी बालक असल्यापासूनच पूर्ण पुरुषोत्तम आहे. श्रीकृष्णांनी शिशुसुलभ स्वभाव प्रकाशित करीत नेत्रबंद केले. जणू काही ते पूतनेच्या तोंडाकडे पाहू इच्छित नव्हते. भगवान श्रीकृष्णांनी पूतना जवळ आल्यावर आपले नेत्रबंद केले. त्याचाच भगवद्भक्तांनी अनेक प्रकारे अभ्यास करून अर्थ लावला. काही म्हणतात श्रीकृष्णांनी आपले नेत्र मिटले कारण निष्पाप बालकाचा वध करणाऱ्या आणि आता त्यांना जीवे मारण्याकरिता आलेल्या पूतनेचे मुख ते पाहू इच्छित नव्हते. काहींचे म्हणणे आहे की तिला काहीतरी असामान्य गोष्टीचा संकेत मिळत होता आणि म्हणून तिला आश्वस्त करीत आणि अभय दर्शवित श्रीकृष्णांनी आपले नेत्र बंद केले. इतरांचे म्हणणे असे की भगवद्गीतेत परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां म्हटल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण असुरांचा संहार आणि भगवत भक्तांचे संरक्षण करण्याकरिता अवतीर्ण झाले होते. पहिला मारला जाणारा असुर एक स्त्री होती. वेदाज्ञेनुसार स्त्री हत्या, ब्रह्महत्या, गोहत्या आणि बालहत्या या गोष्टी निषिद्ध आहेत, परंतु आता श्रीकृष्णांना पूतना राक्षसिणीचा वध करणे भाग पडणार होते. दुसरा पर्याय नव्हता, म्हणून त्यांनी आपले नेत्र मिटले. वैदिक आज्ञेचा तर स्त्री हत्येला विरोध होता. आता कोणताही पर्याय नसल्यामुळे त्यांनी नेत्र बंद केले. इतर काही भगवद्भक्त असा अर्थ लावतात की श्रीकृष्ण तिला आपली एक धात्रीच समजले आणि म्हणून त्यांनी सहजच नेत्र बंद केले. पूतना श्रीकृष्णांना स्तनपान करविण्यासाठी तेथे आली. भगवंत अतिशय दयाळू आहेत. पूतना आपल्याला ठार मारण्याच्या उद्देशाने येथे आलेली असल्याचे जाणून देखील त्यांनी तिला आपल्या स्तनदात्या धात्रीप्रमाणे दुधाई मानले.
शास्त्राप्रमाणे 7 प्रकारच्या माता आहेत: जन्मदात्री, गुरुपत्नी, राजपत्नी, ब्राह्मणी, गाय, धात्री आणि धरणी. पुतना श्रीकृष्णांना मांडीवर घेण्यासाठी आणि त्यांना स्तनपान करविण्यासाठी आली होती, म्हणून श्रीकृष्णांनी आपली एक माता म्हणून तिचा स्वीकार केला. नेत्र मिटण्याचे हे देखील एक कारण होते. आता त्यांना एक स्तनदात्या धात्रीला जीवे मारावे लागणार होते. असे असले तरी त्यांचे हे कार्य यशोदा मातेवर प्रेम करण्याहून निराळे नाही. आपल्याला वैदिक साहित्यातून असे समजते की पुतनेला मृत्यूपश्चात मातेसारखीच गती आणि यशोदेसारखा सन्मान तथा सुख प्रदान करण्यात आले. ज्याप्रमाणे यशोदेला भौतिक जगातून मुक्ती प्रदान केली गेली, त्याप्रमाणे पुतनेला देखील मुक्ती प्राप्त झाली. बाळकृष्णांनी नेत्र मिटल्यावर तिने त्यांना आपल्या मांडीवर घेतले. आपण साक्षात मृत्यूलाच मांडीवर घेतले आहे याची तिला कल्पनाच नव्हती. जेव्हा कुठे रज्जू म्हणून सर्पाला पकडतो तेव्हा त्याचा अंत होतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णाकडे येण्यापूर्वी पुतनेने अनेक बालकांना ठार मारले होते, परंतु आता तिने सर्पाचा स्वीकार केला होता आणि तो तिचा तत्काळ अंत करणार होता. त्यावेळी तेथे यशोदा आणि रोहिणी अशा दोघीही उपस्थित होत्या. त्या पुतनेला विरोध करू शकल्या नाही, कारण ती एक लावण्यवती स्त्री होती आणि तिने श्रीकृष्णावर मातृस्नेह प्रकट केला होता. ती एक सुरेख म्यानातील तलवार होती याची त्यांना जाणीव झाली नाही. तिने आपल्या स्तनांना महाभयंकर विष लावले होते. श्रीकृष्णांना मांडीवर घेताच तिने आपला स्तन बाळकृष्णाच्या मुखात दिला. तिला आशा होती श्रीकृष्णांनी स्तनपान करताच त्यांचा अंत होईल, परंतु बाळकृष्णाने क्रोधाने स्तन मुखात धरला आणि ते बलपूर्वक स्तनपान करू लागले. त्यांनी विषारी दुधासोबतच तिचे प्राणही गिळले. श्रीकृष्णाने तिचे स्तनपान केले, त्याचवेळी तिचे प्राण खेचून तिच्या जीवनाचा शेवट केला. श्रीकृष्ण करुणानिधान आहे. पुतना राक्षसी आपले दूध त्यांना अर्पण करण्यासाठी आली, म्हणून त्यांनी तिची इच्छा पूर्ण केली आणि तिचे कर्म मातृव्रत मानले, परंतु तिच्या घृणित कर्मांना थांबविण्यासाठी त्याने तिचा तत्काळ वध केला. श्रीकृष्णाकडून तिचा वध झाला म्हणून तिला मुक्ती मिळाली. श्रीकृष्ण जेव्हा पुतनेचे प्राण उडू लागले तेव्हा ती भूमीवर कोसळली आणि हातपाय लांबवून ए मुला मला सोड सोड असे ओरडू लागली. ती मोठ्याने आकांत करीत होती. तिचे सर्व शरीर घामाने ओलेचिंब झाले होते. पुतना जेव्हा आकांत करीत गातप्राण होऊन खाली कोसळली तेव्हा पृथ्वीवर आणि आकाशात सर्व दिशांना प्रचंड कडकडाट झाला आणि लोकांना वीज कोसळल्याचा भास झाला. अशा प्रकारे पुतना चटकणीचे सर्व काही आटोपले होते. आता तिचे एक प्रचंड वास्तविक रूप प्रकट झाले. तिने आपले भयानक तोंड उघडले आणि हातपाय पसरले. इंद्राच्या वज्राघाताने रुद्रासूर कोसळला होता त्याप्रमाणेच पुतना कोसळली होती. तिचे लांब केस सर्व शरीरावर इतस्ततः विस्कटलेले होते. तिचे मृत शरीर 12 मैलापर्यंत विस्तार पावले आणि शरीराच्या आघाताने अनेक झाडे मोडून त्यांचे तुकडे तुकडे झाले. असे प्रचंड शरीर पाहून प्रत्येकजण आश्चर्याने थक्कच झाला. तिचे दात नांगराच्या फळासारखे दिसत होते. नाकाची छिद्रे पर्वत गुहांसारखी भासत होती. तिचे स्तन टेकडीच्या शिखरांप्रमाणे दिसत होते आणि पिंजारलेले केस विस्तार पावलेल्या तांबड्या झुडपांप्रमाणे दिसत होते. तिच्या नेत्रांच्या खाचा अंधकूपासारख्या दिसत होत्या. दोन्ही मांड्या नदीच्या दोन्ही तीरांसारख्या दिसत होत्या. तिचे दोन्ही हात 2 सेतूंसारखे आणि पोट शुष्क तलावासारखे दिसत होते. हे दृश्य पाहून सर्व गोपगोपिकांना मोठे भय आणि आश्चर्य वाटले. तिच्या कोसळण्याच्या प्रचंड ध्वनीने त्यांच्या मेंदूंना आणि कानांना हादरे बसले आणि त्यांची हृदय धडधडू लागली. पुतना गतप्राण होऊन पडली होती तेव्हा बाळकृष्ण पुतनेच्या मांडीवर निर्भयपणे खेळत होते. गोपिकांनी त्यांना त्वरितच तेथून उचलून घेतले. यशोदा माता, रोहिणी माता आणि तत्सम इतर वयस्क गोपींनी त्वरित मंगल कर्म संपादन केले. बाळकृष्णांना गायीच्या शेपटीचा स्पर्श करून आणि प्रदक्षिणा घालून त्यांची दृष्टी काढली. त्यांना गोमूत्राने स्नान घातले. गोखुराची रज अंगावर टाकली. हे सर्व बाळकृष्णांना भविष्यातील अनिष्ट आपत्तीपासून वाचविण्याकरिताच केले गेले. या घटनेवरून गाय ही परिवार, समाज आणि सामान्य जनांकरता किती महत्त्वपूर्ण असते हे दिसून येते. श्रीकृष्णांच्या दिव्य शरीराला रक्षणाची काही आवश्यकता नव्हती, परंतु आपल्याला गायीचे महत्त्व कळावे म्हणून त्यांच्या सर्वांगावर गायीचे शेण चोपडण्यात आले. गोमूत्राने स्नान घालण्यात आले आणि अंगावर गोखुराची धूळ शिंपडण्यात आली. हे शुद्धीकरण कर्म संपन्न केल्यावर यशोदा माता आणि रोहिणी प्रमुख गोपिकांनी बाळकृष्णाच्या शरीराला अनिष्ट प्रभावापासून पूर्ण संरक्षण मिळावे म्हणून विष्णूच्या 12 नामाचे उच्चारण केले. मंत्रोच्चारणापूर्वी नियमांप्रमाणे त्यांनी हातपाय धुतले आणि 3 वेळा पाण्याचा स्पर्श केला. मग त्यांनी रक्षमंत्राचे उच्चारण केले. त्या म्हणाल्या, प्रिय कृष्ण, अज नामक भगवान तुझ्या पायाचे रक्षण करो. मणिमान भगवान तुझ्या मांड्यांचे रक्षण करो. यज्ञ नामक भगवान विष्णू तुझ्या चरणांचे रक्षण करो. अच्युत भगवान तुझ्या बाहूंचे रक्षण करो. हयग्रीव भगवान तुझ्या उदराचे रक्षण करो. केशव भगवान तुझ्या हृदयाचे रक्षण करो. विष्णू भगवान तुझ्या हातांचे रक्षण करो. उरुक्रम भगवंत तुझ्या मुखाचे रक्षण करो. ईश्वर भगवान तुझ्या शिराचे रक्षण करो. चक्रधर भगवान तुझे पुढून रक्षण करो. गदाधर भगवान तुझ्या पाठीचे रक्षण करो. धनुष्यधारी मधुसूदन तुझ्या नेत्रांचे रक्षण करो. शंखधारी विष्णू भगवान तुझ्या वामभागाचे रक्षण करो. उपेंद्र भगवान तुझे वरून रक्षण करो. तार्श भगवान पृथ्वीवर रक्षण करो. हलधर भगवान तुझे सर्व दिशांनी रक्षण करो. ऋषिकेश भगवान सर्व इंद्रियांचे रक्षण करो. नारायण भगवान तुझ्या प्राणांचे रक्षण करो. श्वेतदीपपती नारायण भगवान तुझ्या चित्ताचे रक्षण करो. योगेश्वर भगवान तुझ्या मनाचे रक्षण करो. कृष्णीगर्भ भगवान तुझ्या बुद्धीचे रक्षण करो आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान तुझ्या आत्म्याचे रक्षण करो. खेळताना भगवान गोविंद तुझे सर्व बाजूने रक्षण करो. माधव भगवान झोपेत असताना तुझे सर्व संकटातून रक्षण करो. वैकुंठपती भगवान तुझे चालताना रक्षण करो. श्रीपती भगवान तुझे बसले असताना रक्षण करो आणि अन्न खाताना यज्ञभूक भगवान तुझे सर्व प्रकारे रक्षण करो. यशोदा माता बाळकृष्णाच्या निरनिराळ्या अवयवांचे संरक्षण व्हावे याकरिता विष्णूच्या वेगवेगळ्या नामांचे उच्चारण करू लागली. ती आपल्या मुलाचे डाकणी, यातुधानी,
कुष्मांड, यक्ष, राक्षस, विनायके, कोटरा, ज्येष्ठा, पुतना, मातृका, उन्माद अशा प्रकारच्या भूतपिशाचांपासून आणि मनुष्याला आपल्या अस्तित्वाचा विसर वाढणाऱ्या तथा त्यांच्या प्राणाला आणि इंद्रियांना त्रस्त करणाऱ्या इतर तत्सम अमंगलकारी शक्तींपासून संरक्षण करू इच्छित होते. अशी पिशाचे कधीकधी स्वप्नात येतात आणि मोठा क्षोभ उत्पन्न करतात. कधीकधी म्हाताऱ्या स्त्रीचे रूप घेतात आणि लहान बालकांचे रक्त पितात. परंतु जेथे हरिनाम जप किंवा संकीर्तन चालते तिथे अशी भूतपिशाचे राहू शकत नाही. यशोदा मातेची गायीच्या विष्णू नामाच्या वेदोक्त महात्म्यांवर पूर्ण श्रद्धा होती. परंतु म्हणून आपल्या मुलाचे संरक्षण व्हावे यासाठी तिने गायीचा आणि विष्णू नामाचा आश्रय घेतला. मुलाला वाचविता येईल यासाठी मुलाला वाचविता येईल म्हणून ती विष्णू नामाचे उच्चारण करी. वैदिक संस्कृतीने ऐतिहासिक काळाच्या प्रारंभापासून गोरक्षण आणि विष्णूच्या पवित्र नामाचे संकीर्तन यांचा लाभ घेतला आहे. वैदिक मार्गाचे अनुसरण करणारे विशेषतः गृहस्थाश्रमी जन गायीचे पालनपोषण करतात आणि आपल्या घरी भगवान विष्णूच्या विग्रहाची उपासना करतात. श्रीकृष्णाने स्वतःचे संरक्षण अगोदरच केले होते, त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची आवश्यकता नव्हती. तरी देखील वृंदावनातील प्रौढ गोपिका श्रीकृष्णाच्या अगाध स्नेहामुळे त्यांचे संरक्षण करू पाहत होत्या, त्यांचे रक्षण करू पाहत होत्या. श्रीकृष्ण हे बालकांप्रमाणे क्रीडा करणारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्याचे त्या समजू शकल्या नाहीत. मुलाच्या संरक्षणार्थ आवश्यक ते संस्कार केल्यानंतर यशोदा मातेने श्रीकृष्णांना मांडीवर घेतले आणि त्यांना ती स्तनपान करू लागली. विष्णू रक्षा मंत्राने मुलाचे संरक्षण झाल्यावर आपले मूल आता पूर्ण सुरक्षित आहे असे तिला वाटले. शासनाला कार्यभार देण्याकरिता मथुरेला गेलेले गोकुळाला परतले आणि पुतनेच्या वाढव्य मृत शरीर पाहून त्या आश्चर्याने थक्कच झाले. नंद महाराजांना वासुदेवाच्या भविष्यवाणीचे तत्काळ स्मरण झाले आणि वसुदेव हे कोणी एक थोर ऋषी किंवा योगी आहेत असा विचार करू लागले. अन्यथा वृंदावनातील आपल्या अनुपस्थितीत जी घटना घडलेली तिचे भाकीत ते कसे करू शकले असते. तदनंतर सर्व व्रजवासी जनांनी लाकडे रचली. पुतनेचे शरीर जळत असताना अग्नीतून निघणाऱ्या धुरामुळे एक प्रकारचा सुगंध येऊ लागला. असा सुगंध येण्याचे कारण म्हणजे तिचा श्रीकृष्णांकडून झालेला वध होय. याचा अर्थ असा की पुतनेची सर्व पापकृत्ये धुवून निघाली होती आणि तिने स्वर्गीय देह प्राप्त केला होता. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण कसे सर्व मंगल आहेत याचे उदाहरण आहे. पुतना श्रीकृष्णांना ठार करण्याकरिता आली होती, परंतु श्रीकृष्णाने तिचे स्तनपान केल्यामुळे ती तत्काळ शुद्ध झाली. तिच्या मृत शरीराला दिव्य गुण प्राप्त झाला. लहान मुलांना ठार मारणे हाच तिचा व्यवसाय होता. तिला केवळ लहान बालकांच्या रक्ताची आवड होती. ती श्रीकृष्णांचा द्वेष करणारी होती, परंतु तिने त्यांना स्वतःचे दूध पाजले म्हणून तिला मुक्ती प्राप्त झाली. असे असेल तर जे श्रीकृष्ण मातापित्यांप्रमाणे वात्सल्यभावाने स्नेह करणारे आहेत त्यांच्याविषयी काय सांगावे. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे, प्रत्येकातील हृदयातील परमात्मा आहे. म्हणून शुद्ध भक्त सदैव प्रेमाने आणि स्नेहाने त्यांची स्नेहा करीत असतात. असा निर्णय करण्यात आला आहे की भगवंताच्या सेवेत व्यय केलेली अल्पशक्ती देखील मनुष्याला अपरिमित दिव्य लाभ करून देणारी आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे, स्वल्पम्प्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. कृष्ण भावनेतील भक्तिमय सेवा इतकी उदात्त आहे की जाणीवपूर्वक अथवा जाणतेपणाने श्रीकृष्णाशी अल्पशी सेवा जरी हातून घडली तरी मनुष्याला ती मोठा लाभ करून देणारी आहे. झाडाची फुले अर्पण करून श्रीकृष्णाची उपासना करण्याची पद्धत देखील त्या झाडाच्या जीवयोनीत टाकलेल्या जीवांना लाभदायक आहे. जेव्हा श्रीकृष्णांना फुले फळे अर्पण केली जातात तेव्हा ती ज्या झाडाची तोडली आहे ते झाडही अप्रत्यक्षपणे लाभान्वित होत असते. म्हणून अर्चन प्रक्रिया उपासना पद्धत सर्वांसाठी लाभदायक आहे. भगवान श्रीकृष्ण भगवान शिवांचे आणि भगवान ब्रह्मदेवांचे देखील उपास्य आहेत आणि पुतना इतकी भाग्यशाली ठरली की तेच श्रीकृष्ण बाळरूपाने तिच्या मांडीवर खेळले. ज्या चरणकमळांची श्रेष्ठ ऋषी आणि भक्त उपासना करतात त्या चरणकमळांचा पुतनेच्या शरीराला स्पर्श झाला. जगत श्रीकृष्णाची उपासना करते आणि त्यांना नैवेद्य दाखविते, परंतु त्यांनी स्वतःच पुतनेचे दुग्धपान केले. म्हणूनच भगवत भक्त प्रार्थना करतात की केवळ शत्रुत्व धरून आलेल्या पुतनेने त्यांना स्तनपान करविण्याचा प्रयत्न केला तरी तिला इतका मोठा लाभ झाला. तर भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमपूर्ण सेवेच्या लाभाचे कोणी मोजमाप करावे. म्हणून केवळ श्रीकृष्णाचीच अर्चना करावी, कारण अशा अर्चकाला अपरिमित लाभ होत असतो. चटके नसूनही पुतनेला भगवंतांच्या पातेचे उच्चपद प्राप्त झाले. यावरून हे स्पष्ट होते की ज्या गायींनी आणि प्रौढ गोपींनी श्रीकृष्णांना दूध पाजले त्या देखील निश्चितच दिव्यत्वाच्या उच्चपदाला पोचल्या होत्या. श्रीकृष्ण मुक्तीपासून भोग्य वस्तूपर्यंतची कोणतीही गोष्ट कोणालाही प्रदान करू शकतात. म्हणून श्रीकृष्णाने जिचे काही काळ स्तनपान केले त्या पुतनेच्या मुक्तीविषयी कोणता संशय असू शकत नाही. असे जर आहे तर श्रीकृष्णावर प्रेम करणाऱ्या गोपिकांच्या मुक्तीविषयी कसा संशय असू शकेल. ही संशय श्रीकृष्णांची वृंदावनात अतिशय प्रेमाने सेवा करणाऱ्या गोपिका, गोपबालक, गायी असे सर्व जीव भौतिक अस्तित्वाच्या दुःखमय स्थितीतून मुक्त झाले होते. जेव्हा वृंदावनवासी जनांनी पुतनेच्या चितेतून निघत असलेला धुराचा सुगंध अनुभविला तेव्हा ते एकमेकांना विचारू लागले, हा सुगंध कुठून येत आहे. आणि एकमेकांशी संभाषण करताना हा सुगंध पुतनेच्या चितेतून येत असल्याचे त्यांना समजले. सर्व वृंदावनवासी जनांचे श्रीकृष्णावर जीवापाड प्रेम होते. बाळकृष्णाने पुतनेला ठार केले असे कळताच व्रजजनांनी बाळकृष्णांना मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिले. पुतनेचे दहन झाल्यावर नंद महाराज आपल्या भवनात आले आणि श्रीकृष्णांना मांडीवर घेऊन त्यांचे मस्तक हुंगू लागले. अशा संकटातून आपले बालक वाचले आहे याचे त्यांना फार समाधान झाले. श्रील शुकदेव गोस्वामी श्रीकृष्णांनी केलेल्या पुतनावधाच्या प्रसंगाचे श्रवण करणाऱ्यांना ते निश्चितच गोविंददेव भगवंतांची कृपा प्राप्त करतील असा आशीर्वाद देतात. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील पुतनावध नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.